आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा। अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर फिर अच्छे से लेंगे हम। जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से। नमस्कार, मी प्रशांत कदम। या देशातल्या ब्युरोक्रेसीचा राजकीय फायद्यासाठी आणि आता तर थेट निवडणुकीसाठी कसा वापर होऊ लागलेला आहे हे बघायचं असेल तर पश्चिम बंगालची निवडणूक हे त्यासाठी फार बोलकं उदाहरण आहे। आपले IAS IPS अधिकारी हे आपली निष्ठा राज्यघटनेच्या ऐवजी नेत्यांच्या पायाशी वाहू लागलेले आहेत। चमकोगिरी करण्यासाठी व्हिडिओ रीलचा आधार घेऊ लागलेले आहेत आणि अगदी गुंडांच्या भाषेमध्ये धमकी सुद्धा देऊ लागलेले आहेत। 1971 मध्ये मेरे अपने नावाचा एक चित्रपट आलेला होता, ज्याच्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचं एक कॅरेक्टर होतं, ज्याचा एक डायलॉग होता, शाम कहाँ है वो आए तो कह देना छेनू आया था। त्याच भाषेमध्ये धमकी देताना आपल्याला उत्तर प्रदेशमधले एक IPS अधिकारी जे सध्या बंगालमध्ये पाठवले गेलेले आहेत, योगी आदित्यनाथ यांचे लाडके आहेत, ज्यांचं नाव आहे अजयपाल शर्मा, ते अशा पद्धतीनं धमकी देताना दिसत आहेत। पश्चिम बंगालमधल्या 24 परगणा या भागामध्ये हे ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्त आहेत। आणि सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग पोलीस अधिकाऱ्यांना ऑब्झर्व्हर म्हणून एखाद्या राज्यात पाठवतो तिसऱ्या, तेव्हा त्यांनी केवळ ऑब्झर्व्हरची भूमिका बजावायची असते। निवडणूक आयोगासाठी कान आणि डोळे बनून त्यांनी काम करायचं असतं, तोंड उघडण्याची त्यांना गरज नसते। आणि जे काही आहे ते करताना आपण स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही, ढवळाढवळ करत नाही, याची काळजी घ्यायची असते। पण इथं अजयपाल शर्मा काय करतायत बघा। ते जहांगीर खान नावाचे तिथले तृणमूल काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, त्यांच्या घराचा शोध घेत तिथं जातात, तिथल्या लोकांना चौकशी करतात आणि तिथं जेव्हा जहांगीर खान त्यांना सापडत नाहीत तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना ते धमकी देतात। बरं, या सगळ्या नाटकाची स्क्रिप्ट इतकी भारी रचलेली असते की बरोबर त्यावेळी कुणीतरी एक त्यांचा माणूस मोबाईल घेऊन असतो, अँगल अगदी परफेक्ट लागलेला असतो, डायलॉग काय बोलायचा हे पण IPS महाशयांनी आधीच ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीनं तो सगळा सीन तिथं वठवला जातो। थेटपणे हे महोदय जे आहेत ते व्हिडिओमध्ये धमकी देतात आणि हा व्हिडिओ जो आहे तो लगेचच रील बनून बंगालपासून दिल्लीपर्यंत पोहोचतो। अनेक माध्यमांच्या मध्ये त्याची चर्चा होते आणि भारतीय जनता पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल हे या महोदयांना डोक्यावर घेत त्यांचं कौतुक करणारं ट्विट देखील करतो। त्यामुळं ही अवस्था आपल्या ब्युरोक्रेसीची बनलेली आहे की जिथं राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीनं या लेवलला जायला सुद्धा आपले अधिकारी तयार आहेत। आता हे जे IPS अजयपाल शर्मा आहेत, त्यांना कदाचित माहिती नाहीये की त्यांचा मुकाबला तृणमूल काँग्रेसशी आहे। ज्या राज्यामध्ये ते गेलेले आहेत ते त्यांचं उत्तर प्रदेश नाहीये तर बंगाल आहे, जिथं लढण्याची परंपरा आहे। आणि ज्या क्षणी या महोदयांनी असे कांड करायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांची सुद्धा कुंडली थेटपणे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काढायला सुरुवात केली आणि त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं। आता यांचा काय इतिहास आहे, याच्या आधी ते किती वादग्रस्त राहिलेले आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये योगींचा लाडला असं त्यांना का म्हटलं जातं याच्याबद्दल आपण बोलूच। पण त्याच्या आधी ही पूर्णपणे धमकी ऐका। आणि ज्या अधिकाऱ्यांना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC सिलेक्ट करतं त्या नेत्यांची भाषा ही असू शकते का? संघ लोकसेवा आयोग याच्याऐवजी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपलं कार्यालय मांडलेलं आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल। ऐका यांचा व्हिडिओ। आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा। फिर अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर फिर अच्छे से लेंगे हम। ये जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से। ये बार बार जो खबरें आ रही हैं कि उसके लोग धमका रहे हैं, तो फिर अच्छे से खबर लेंगे, फिर बाद में रोना पछताना मत।
आता हे अजयपाल शर्मा नेमके कोण आहेत, तर ते 2011च्या बॅचचे IPS आहेत. उत्तर प्रदेश हे त्यांचं केडर आहे. सध्या ते प्रयागराजमध्ये क्राईम ब्रँचमध्ये ACP म्हणून कार्यरत आहेत आणि याच्या आधी रामपूर, संभल इथल्या अनेक हिंसाचाराच्या प्रकरणी योगी सरकारला हवी तशी भूमिका त्यांनी बजावलेली होती आणि उत्तर प्रदेशामध्ये सरकारी दरबारी 22 महिन्यात जवळपास 36 एन्काउंटर करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. त्यामुळं एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ख्यातीसुद्धा या महोदयांनी मिळवलेली आहे. आता अजयपाल शर्मा हे ज्यावेळी अशा पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये दादागिरी करू लागले त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी त्यांना उत्तर दिलंय. ते असं म्हणतायत, माय फेअर अँड लवली डार्लिंग अजयपाल शर्मा, वी आर द काइंड ऑफ फोक्स हू कॅन फिक्स इवन युअर स्मॉल फॅन्टा अँड बिग फंटा फ्रॉम द शेल्फ. आता हे स्मॉल फॅन्टा ते योगी आदित्यनाथ यांच्यासाठी उच्चारलेलं संबोधन आहे. डायल बॅक द हिरोइझम अ बीट, म्हणजे तुमचं हिरोइझम जे आहे ते थांबवा, अशा पद्धतीचा इशारा महुआ मोइत्रांनी दिला. महुआ मोइत्रांनी नंतर एक व्हिडिओसुद्धा ट्विट केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जो व्यक्ती आहे तो डान्स बारमध्ये डान्स करताना अजयपाल शर्मा असल्याचा दावा केलेला आहे. अर्थात याची अजून कुठलीही पुष्टी झालेली नाही आहे. जे गृहस्थ दिसत आहेत ते खरोखर अजयपाल शर्मा आहेत का हे आपल्याला माहिती नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांचं अजून एक वेगळं रेकॉर्ड आहे. म्हणजे ज्यावेळी अजयपाल शर्मा पोलीस सेवेत SP पदावरती होते सुरुवातीला, त्यावेळी आपल्या कनिष्ठ पदावरच्या लोकांच्या बदल्या घेण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला होता आणि अशा त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांची यादीच तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थेटपणे वाचून दाखवली. ऐका. Ajaypal Sharma, brought in by the Election Commission as the police observer of Diamond Harbour. He is known as an encounter specialist, and he is the same man who, along with CRPF forces, is barging into people's houses in the middle of the night, terrorizing the people of Diamond Harbour, and in the name of searching, he is assaulting women along with CRPF forces. But this Ajaypal Sharma is also a very colorful character, because this Ajaypal Sharma was also the center of two investigations. One is a corruption investigation. The second is a criminal breach of trust. Let me show you an article from March 2020 by Times of India, where it clearly says that this Ajaypal Sharma was in the center of a cash for posting scam, where he used to collect money from other officers in return of plum postings, and he was subsequently transferred from there. The second investigation where he was the center of attention is where a woman complained to the then DIG that Ajaypal Sharma married him in Ghaziabad but had illicit affairs with other women, and when this particular woman was about to complain to the DIG, he framed that woman with criminal conspiracy and blackmail. So this is this so-called Ajaypal Sharma, the encounter specialist, who's been brought in by the Election Commission as the police observer of Diamond Harbour to threaten people, to do illegal searches, to do illegal activities, anti-constitutional acts, and to terrorize women of Diamond Harbour. Let me say this very clearly to Mr. Ajaypal Sharma. You can come from a different state. You can have political patronage. But if you think by doing these illegal activities, these illegal raids, terrorizing people, harming the modesty of a woman, conducting illegal raids, doing anti-constitutional acts, that after 4th of May, you will go back to your state and you will be saved by your political masters. Let me say this in no uncertain terms. We will find you. We will file an FIR against you. There will be a charge sheet filed against you. And we will drag you to the court of law, where the strongest arm of the law will fall upon you. आता हे अजयपाल शर्मा ज्या उत्तर प्रदेश कॅडरचे आहेत तिथल्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची कमेंट या सगळ्याबद्दल काय आहे ती पण फार महत्त्वाची आहे. ते असं म्हणतायत
In West Bengal, BJP has sent their tested agents in the name of observers to Rampur and Sambhal, but nothing will come of this. Didi is here, Didi will remain. At the right time, a deep investigation will be conducted into all the criminal deeds of these kinds of agents of agendas from BJP and their associate. म्हणजे योग्य वेळ आल्यानंतर या सगळ्यांचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू आणि त्यांना योग्य धडा देऊ. There will also be extremely strict punitive action. All these are unregistered underground members posting as officers. म्हणजे हे ऑफिसर्सच्या वेशामध्ये एक प्रकारे अनरजिस्टर्ड अजेंडा चालवणारे मेंबर्स आहेत भारतीय जनता पक्षाचे. हा आरोप अखिलेश यांनी केलेला आहे. वी वॉन्ट लेट देम फ्ली नॉर गो अंडरग्राउंड. आम्ही त्यांना सोडणार नाही. दे विल बी ट्रॅक डाऊन अँड ब्रॉट आउट, डग आउट अँड ब्रॉट आउट. They will also receive legal punishment for their misdeeds. Criminals of democracy will not be spared. हे अखिलेश यादव सांगतायत. आता या अजयपाल शर्मा यांचा इतिहास बघा. संभलमध्ये, रामपूरमध्ये आझम खान ज्यावेळी समाजवादी पक्षाचे नेते तिथं होते, त्यांच्या विरोधात केसेस दाखल करून त्यांना हॅरॅस करण्याचा प्रयत्न याच अजयपाल शर्मांनी केलेला होता. बुलडोझर चालवताना अशाच पद्धतीचे रील व्हायरल करून उत्तर प्रदेशमध्ये आपली हिरोगिरी चालवणारे हेच अजयपाल शर्मा आहेत आणि त्यांना निवडणूक आयोगानं ऑब्झर्व्हरच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता एक आकडा बघा की या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ऑब्झर्व्हर्स पाठवलेले आहेत त्याची संख्यासुद्धा प्रचंड मोठी आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं यावेळी 483 पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. 483. म्हणजे ज्या 3 इतर राज्यांमध्ये निवडणूक चालू आहे, केरळ, तमिळनाडू, या राज्यांच्या तुलनेमध्ये हा आकडा जो आहे तो 21 पट अधिक आहे. 21 पट जास्त बदल्या या केवळ पश्चिम बंगालमध्ये केलेल्या आहेत. त्यामुळं निवडणूक आयोग या सगळ्यामध्ये नेमकं काय करतं हा प्रश्न आहे. आणि जर समजा निवडणूक आयोगानं पाठवलेले हे ऑब्झर्व्हर आहेत तर त्याच्या बाजूनं त्याचं कौतुक हे एखाद्या पक्षानं का करावं. भारतीय जनता पक्ष अजयपाल शर्मा यांच्या कौतुकाचं ट्विट करतंय, याची सुद्धा दखल निवडणूक आयोगानं घ्यायला नको का. आणि असं नेमकं काय काम करतायत निवडणूक आयोगासाठी काम करणारे जर अधिकारी केवळ एका पक्षाच्या कौतुकासाठी पात्र ठरतायत तर त्याच्याकडं सुद्धा निवडणूक आयोगानं संशयानं बघायला नको का. त्यांनी घटनेचं काम करायला पाहिजे, त्यांनी नियमाचं काम करायला पाहिजे. केवळ एक पक्ष खुश होईल अशा पद्धतीनं काम करण्याची गरज काय आहे. आणि हे केवळ एका अधिकाऱ्याच्या बद्दल घडत नाहीये. अजून एक अधिकारी आहेत जे आहेत ओडिशा कॅडरचे, त्यांनाही अशाच पद्धतीनं ऑब्झर्व्हर म्हणून पाठवलेलं आहे. आणि असे 2-3 अधिकारी आहेत की जे प्रचंड वादग्रस्त बॅकग्राऊंडचे आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा महुआ मोइत्रा यांनी काय म्हटलेलं आहे. बटुला गंगाधर 2011च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि जे याच्या आधी वादग्रस्त होते आणि पश्चिम बंगालमध्ये येऊन इथल्या प्रशासनाला धमकी देण्याचं काम ते करतायत. त्यांना सुद्धा महुआ मोइत्रांनी इशारा दिलेला आहे. बघा. Hello, this is Mahua Moitra, Member of Parliament from the Trinamool Congress. This is a message for Mr. Batula Gangadhar, IPS 2011, Orissa cadre, who is currently in Nadia right now as police observer for 5 of the assembly constituencies under my Lok Sabha. I'm here to give you a very loving, very polite message, Mr. Gangadhar. It's not a threat, but I'd just like to remind you that actually Nadia is not Western Orissa. Nadia is not Bodh, where you beat up your ASI. Nadia is not Rayagarh, where Orissa police mercilessly beat up tribals and all of India watches. Nadia is Nadia. So you've come here to do a job. Don't try and go above and beyond your mandate, Mr. Gangadhar, because I'm watching. You are illegally calling up OCs and you're illegally calling up police stations and you are asking them to go house to house to get our Trinamool Congress workers and threaten them and tell them not to leave their homes. Really? Really? I know your boss, Mr. Amit Shah, has said, "Ghar se nikalne nahi denge," but you know what? You're the one who's going to have to go back to Orissa. This is our state and we will do the vote. We have a high court order, we have a stay order where nobody is to be arrested and nobody is to be threatened. So don't you dare, Mr. Gangadhar, don't you dare. You've come as an observer,
to observe and to maintain law and order. You have not come here to threaten, and you have not come here to work on the behalf of the BJP and on behalf of the Election Commission. So please stay within the law, know your job, and don't you dare tell any police officer to threaten and pick up our workers and tell them not to leave the house. It's a very polite, very loving message from Mahua Moitra, the MP of the area that you've currently come to observe. Thank you, sir. आणि या दोन अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांबद्दल आपण बोलत असताना आज जेव्हा पश्चिम बंगालमधलं मतदान संपतंय त्यावेळी काय चित्र दिसलं तर इथं NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी की ज्यांचं काम अतिरेक्यांच्या विरोधात लढणं आहे ती टीमसुद्धा आपल्याला आज पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे CAPF, CRPF, त्याच्यानंतर रिझर्व्ह पोलीस एवढा सगळा फौजफाटा 2-2.5 लाखांच्या आसपास पाठवूनसुद्धा समाधान झालेलं नाही आहे. आता केवळ मला असं वाटतं की फक्त आर्म्ड फोर्सेस पाठवायचे राहिलेले आहेत बंगालमध्ये आणि NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड याच्या व्यतिरिक्त सगळा फौजफाटा जो आहे तो बंगालमध्ये पाठवून झालेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये सध्या जी हौस ही वाढत चाललेली आहे नेत्यांच्या जवळ जाण्यासाठी घटनेचं पुस्तक बाजूला ठेवून अशी चमकोगिरी करण्याचं याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आपण पाहतोय. सातारा जिल्हा परिषदेच्या वेळी तुषार दोशी या महोदयांनी जे केलेलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे महाराष्ट्रातली काही नावं तुम्हाला आठवत आहेत का कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या कारभाराबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.